हॅलो गाईज, तर वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आता माझा मेकअप चालू आहे, मेकअप आर्टिस्ट. सध्या माझे आयब्रो फिल होते. आयब्रोला माझ्या म्हणजे अशी शेप देतीये, ब्लेंडर नाही. समजून घ्या, इट्स ओके. आम्ही ट्रान्झिशन व्हिडिओ बनवणार आहे आजच टाइमपासला खूप बोर होतोय म्हणून. तर पण मी हिला बोलत नाहीये, हिच्याशी पण नाही बोलत, तरी पण आपलं कॉम्प्रोमाइज चालू आहे. तर आज ईद पण आहे. माझ्या मम्मीला म्हणजे ज्यांची ईद आहे ते माझा व्लॉग बघत असेल तर त्यांना ईद मुबारक. ईद मुबारक, ईद मुबारक. आणि तर माझ्या आता आयब्रो हे झालं, ते काय आयब्रोला काउंटरिंग करून डिफाईन करून झालेलं. गाईज माझ्या गालात खळी पडते बोलताना. मी केस कर्ल्स केलं, ते बघा दिसत असेल कर्ल. मी माझ्या हाताने केलं, तिथले पुढचे पण केलं होते पण ते गेलं, जाऊ द्या. पण परत करू आता. मेकअप आर्टिस्ट आय मेकअप चालू आहे माझा. कुठं पण नको काय पण लाव म्हणाव. कुठे गेलं काय माहिती यार, किती भारी आहे ते जेल. आता आम्ही आय मेकअप करणार. आय मेकअप करून मग डायरेक्ट लिपस्टिक लावणार, ब्लश लावणार, हायलायटर लावणार. दॅट सेट. मी माझा दिवाळीचा ड्रेस घालणार आहे गाईज. छान वाटतंय. तर तुम्ही माझा दिवाळीचा ड्रेस बघितला असेल, त्या ड्रेसवर मी शूट करणार. त्या ड्रेसवर माझा एक पण व्हिडिओ नाहीये, त्याच्यामुळे झालं आणलं हे आपल्याला स्वागतीला देऊ नका. ताई, तू ब्लॉग बघत असशील तर बघ तुझ्या महाग कसं चर्चा करतात घरातले आमच्या घ्या घरातले, ह्या मिसळ घरातले असेच तुझ्या महाग चर्चा करतात. वाव, छान दिसते. म्हणजे अजून तर करायचं. अरे हा, अजून तर करायचंय तोपर्यंतच. गाईज मी हातावर मेहंदी काढली, हे बघा. चाल, पैसे देऊन काढली मी मेहंदी. माझा व्हिडिओ बघा कसा येतो कसा नाही, माझ्या इंस्टावरती जाऊन. गाईज आय मेकअप बघा, मला व्हाईट काजळ लावले, आता इथं पण लावते, मला आवडत नाही. तर नाही आय मेकअप गाईज केलं देवणीने. कसं वाटतंय टाइम मेकअप केला असा. अजून तर करायचंय, चालूच आहे मेकअप का. राईज डिफरंट. आता लावते हायलाइट. टिकली का लावली. मला मन करतोय, मला काय राग कर लवकर ब्लेंड. कशी दिसते मिक्स. तर डन झालं गाईज.
कसं वाटतंय? चमकते. वन साइड बघा माझं ना. तर चला आता आपण आउटफिट घालू आणि आपल्या व्हिडिओला चालू करू. तर रेडी झालेले आहे मी. आता ट्रान्झॅक्शन व्हिडिओ काढायला देवेने बसले. चला ट्रान्झॅक्शन व्हिडिओ काढ आणि मग परत भेटू. काहीच 5 मिनिटात मेकअप काढला. यू नो वॉट, आय गॉट अ पिरियड्स. डायरेक्ट मध्ये पिरियडने एंट्री मारली. बघा माझ्या मम्मीला ड्रेस किती छान दिसतो ना. काहीच सो मोडा अक्का गेलेला. आता झोपायचं डायरेक्ट. 4:30 वाजले. आता झोपणार. बघू पुढे कंटिन्यू करा. बाय बाय. तर गाईज मी झोपले होते किती 4 वाजता. मी तुम्हाला टायमिंग सांगितलेला तेव्हा मी म्हणजे मी जरा वेळ झोपले, जरा वेळ फोन बघितला आणि मग आता 7 वाजता उठले. माझ्या बहिणीने एक ट्रिक आणली मोबाईल वरतून, नाही का आपण असं फोटो आपल्या स्वतःचा बनवू शकतो. तिथे बघा आता तिच्या बाळाला काढले. हे तिचं बाळ आहे आणि इथं तिच्या हजबंडला काढल्या. नाही तर मी मला काढत होते पण इथं आता तिने नीट नाही काढली. आणि आता शिरकुंबा पिते. ते आज ईद आहे ना, तर ते ईद असल्यावरती ते आमच्या इथं शिरकुंबा देतात ना सगळ्यांना. तर ते आता बघा तुम्हाला दाखवते आयडिया. हे बघा आता ती माझ्या मम्मीला काढते. बघा तसं ठेवायचं आणि असं खालतं नाही ना, अशी पेन्सिलनी आपण काढायचं. बघा लय छान आहे. तर आता तिने दुसरी ड्रॉइंग घेतली आहे बघा. तिला ते जमले नाही. तिच्यात नवऱ्याची सारखे नवऱ्याचीच काढते. चष्मा काढायला लागला. आता चष्मा डोळ्याचा ते सर बेकारी माझं खायला लागली. हे झाल्यानंतर ना तुम्हाला दाखवते बघा. बघा हा फोटो असा आहे. आता बघा ते नंतर झाल्यानंतर ना बरोबर दिसतं का नाही. हा थांबा तुम्ही स्टेट होऊन राहा. तुम्हाला समजेल. तुम्हाला जर ऍप पाहिजे असेल तर मला सांगा. मी खाली DM मला करा. मला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला तो ऍप हवाय का. मग मी दुसऱ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी दाखवते कोणता ऍप. गाय जाता आम्ही जेवण वगैरे केलं. तुमचं दादा ए हो कोण आहे. बरोबर चला ना. 2 दात आले ते. हो का हे बघू दाखव नाही. पडला उठ नीट बस. अरे इकडे फेशियल चाललंय. भांडणं करतात ते. नाही थांब मी बुक काढते. दादा आमची कसली बाल दिसत. ॲब्रो बघ त्याचा ॲब्रो. हवा किती जण आहेत. हे काढते तोंडातलं. दात बघू तुझे. दात बघू. त्याला तेच घ्यायचंय. किती आगोपणा करतो हा. घांडरड्या किती आगाऊ झालाय बघा ना. केवढूसा होता केवढाच झालाय. बाबा आले. अख्ख्या खेळण्यामध्ये व्यस्त झाला पूर्ण. बघा तुमची
हे गाईज, तर गुड मॉर्निंग. हा डायरेक्ट सेकंड दिवस आहे. मी काल ब्लॉग नाही काढला, डायरेक्ट तिथं म्हणजे माझ्या बहिणीच्या वाड्याला घरी आली होती, तिथूनच मी डायरेक्ट बंद केला ब्लॉग आणि मग आता डायरेक्ट चालू केलेला आहे. तर माझी आंघोळ वगैरे चहा नाश्ता पूर्ण झालेला आहे आणि ब्लॉग मला चांगला बनवायचा होता, पण मध्येच घोटाळा झाला सगळा, म्हणून सगळा मूड गेला. बट चालू केला म्हणताना म्हणून मी जाऊ दे म्हटलं आणि तसंच कंटिन्यू केला. इतका काही इंटरेस्टेड नव्हतं ब्लॉगमध्ये, बट केला तरी पण. सो कसा वाटला तर म्हणून तर शकतच नाही मी, कसा वाटला सांग म्हणून. सो काय नाही, आता झोपणार आहे मी. आता मला काहीच काम नाही, तर सांगा नाही असू द्या. तर थँक्स फॉर वॉचिंग आणि येईल तो ब्लॉगला सपोर्ट करा.